ज्या प्रकारे आपण नागपूरची सगळ्यात मोठी अपडेट पाहिलेली होती की प्रभाग 28 मधून उद्धव सेनेचे 2 उमेदवार विजयी झालेले होते। किशोर कुमेरी आणि मंगला गवरे यांनी त्या ठिकाणी विजय मिळवलेला होता। मात्र नागपूरमधून आणखी एक मोठी बातमी आपल्यापर्यंत येते, ती म्हणजे नागपूर मनपामध्ये उबाठाचे अखेर खातं उघडलेलं आहे। जी बातमी आपण आत्ताच पाहिलेली होती, मुंबई मालाड पश्चिमचा जो सगळ्यात महत्त्वाचा प्रभाग आहे तो म्हणजे प्रभाग क्रमांक 46 आणि मनसेच्या स्नेहिल डेहलीकर 7228 मतांनी त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत। भाजपच्या योगिता कोळी 18083 मतांनी त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत। भाजपच्या योगिता कोळी उमेदवार आहेत, त्या 5व्या फेरीमध्ये 10855 मतांनी आघाडीवरती आहे। मुंबई मालाड पश्चिम मध्ये प्रभाग क्रमांक 46 मध्ये भाजपच्या योगिता कोळी यांना अखेर विजय प्राप्त करण्यात यश मिळालेलं आहे। तर या ठिकाणी आपण ह्या सतत येणाऱ्या अपडेट्स पाहतोय। ठाणे प्रभाग क्रमांक 23 मध्ये शिवसेनेच्या मनाली पाटील मात्र पिछाडीवर असल्याचं चित्र आहे। ठाणे प्रभाग क्रमांक 23 शिवसेनेच्या ज्या मनाली पाटील आहेत त्या ठिकाणी पिछाडीवर आहेत। हे अपडेट्स आपल्या समोर येत आहेत, ठाण्यातून या अपडेट्स समोर येत आहेत। कुठेतरी शिंदे यांचा गड ठाण्यात राखला जातोय। आणि त्या संदर्भातली काही छायाचित्र जी उपलब्ध झालेली ती देखील आपण यावेळेला पाहतोय। आशिष शेलार अगदी काही वेळापूर्वी वर्षा बंगल्यावरती दाखल झालेले होते। वर्षा बंगल्यावरती दाखल झाल्यानंतर आशिष शेलार यांनी मात्र निश्चितच कौतुक केलेलं आहे भाजपच्या कामगिरीचं। आणि यावेळेला भाजपच्या निवडणुका जसं रवींद्र चव्हाणांच्या अखत्यारीमध्ये होत्या तशाच प्रकारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं देखील अभिनंदन त्यांनी केलेलं आहे। फोटो जर आपण व्यवस्थित पाहिला तर त्याच्यामध्ये प्रसाद लाड यांची देखील उपस्थिती आपल्याला स्पष्टपणे दिसून येते। त्यामुळे भाजपमध्ये आज जल्लोष होणार हे निश्चित।